फायनली आज तो दिवस आहे. रमा माधवचा म्युझिक लॉन्च आणि चित्रपटाच्या दिग्दर्शिका आपल्यासोबत आहेत. फायनली आज चित्रपटाचं म्युझिक रिलीज झालं आहे. अगदी जो गाभा असतो चित्रपटाचा तो लोकांसमोर सादर होतोय. काय फिलिंग? मला एक तर खूप आनंद होतोय की गाभा वगैरे असे शब्द या चित्रपटामुळे म्युझिक तसं झालेलं आहे. मराठी खूप अचानक स्ट्रॉंग, सगळ्यांच्या मनातून एकदम मराठी शब्द यायला लागले. मला खूप खूप आनंद होतो. आणि मला आता हे छोटासा रोल केला आहे आणि त्या रोलचे कपडे घालून खूप कंटाळा आला आहे. कारण मी जेव्हा दिग्दर्शन करायचं ठरवलं तेव्हा असं ठरवलं होतं की अभी आप लोग नाचो मैं नचाएगा, पण तसं काही झालं नाही आहे. याही चित्रपटात मला थोडासा डान्स करावा लागला आहे. पण आज एक दिग्दर्शिका म्हणून मी खूप खूप आनंदी आहे. आनंद मोडक आणि सुधीर मोघे माझे संगीत दिग्दर्शक आणि माझे कवी, हे दोघं आता आपल्यामध्ये नाही आहेत, पण ते जिथे कुठे असतील आजचा दिवस हा त्यांचा दिवस आहे, त्यांच्यासाठीचा दिवस आहे. आणि त्यांनी इतकं सुंदर संगीत या चित्रपटाला दिलेलं आहे की तुम्ही त्याची आत्ता थोडीशी झलक बघितली आहे. आणि इतकं इन्स्पायरिंग संगीत आहे ते. संस्कृती आणि आधुनिकता याचं उत्तम जोड या सांगड या चित्रपटामध्ये आणि या संगीतामध्ये झालेली आहे. मला खूप आनंद होतो. एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही हा लॉन्च करू शकलो आणि माझ्या सगळ्या कलाकारांनी अत्यंत मनपूर्वकतेने मला त्याच्यात साथ दिली. नॉर्मली काय वेगळं करायचं आणि कसं लोकांपर्यंत पोहोचायचा हा प्रश्न असतो, पण या चित्रपटाच्या बाबतीत इतकी उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये आणि मला याचा खूप आनंद होतो. एक दिग्दर्शिका म्हणून, एक कथालेखिका म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून सुद्धा, की वेगळं काहीतरी महाराष्ट्राला द्यायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र त्याच्यावर भरभरून प्रेम करतो याचा प्रत्यय या सिनेमाच्या रूपाने मला येतो आहे. आणि चित्रपट पाहिल्यावरही तो येईल अशी मी आशा व्यक्त करते. चित्रपटामध्ये जी गाणी आहेत प्रत्येकाचं एक वेगळं जॉनर आहे त्या गाण्याचं आणि त्याचप्रमाणे त्याला धरूनच चित्रपटाचं पिक्चरायझेशन त्या गाण्याचं होणं गरजेचं होतं. तर ती काय कसरत होती? फार कसरत नव्हती, कारण सुरुवातीच्या कथा लिहिल्यानंतर इमिजिएटली पहिल्यांदा मी जाऊन आनंद काकांना भेटले आणि त्यांना मी म्हटलं की हा एक वेगळा प्रयोग आहे आणि मी तुमच्याकडे यासाठी आली आहे की मी लहानाची मोठी झाली आहे तुम्हाला ऐकत आणि संस्कृती आणि आधुनिकता याचा जो उत्तम मेळ तुम्ही साधता तो मला तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी इथे अपेक्षित आहे. कारण जुनं सारखं दाखवलं तर मग लोकांना त्याच्यात काही रस वाटणार नाही. आधुनिक पिढीला आवडणारं संगीत पण त्याला जुना टच हे आपण कसं करू शकतो हे आपण बघूया. आणि ही वॉज सो एक्सायटेड आणि खूप मनपूर्वक त्यांनी या चित्रपटाची गाणी केली आणि आता ती यूट्यूबवर पण आलेली आहे, ती राजश्री म्युझिकवर पण आलेली आहेत. सगळीकडे आता लोक त्याचा आस्वाद घेऊ शकतील. नक्कीच. आणखी एक प्रश्न म्हणजे म्युझिक रिलीजच्या व्यतिरिक्त आहे दिग्दर्शन आणि चित्रपटामध्ये ॲक्टिंग आणि हे दोन करताना हा सगळा भार सांभाळायचा. याला मराठीमध्ये तारेवरची कसरत म्हणतात. ही तारेवरची कसरत मी करू शकले. पहिल्या चित्रपटातही मी केलं होतं, पण तो सोपा रोल होता, आजचा रोल होता. आणि यावेळेला मात्र मी सांगितलं होतं मला अजिबात काम करायचं नाही आणि या गेटअपमध्ये मधून मला माईक हातात घेऊन काम करायला लागायचं. पण मी ही प्रोसेस एन्जॉय केली, कारण ॲज अन ॲक्ट्रेस हा खूप एनरिचिंग अनुभव होता. एक वेगळा रोल होता, मॅच्युअर्ड रोल होता आणि खूप छटा असलेला रोल होता. पण पुढच्या चित्रपटात काम नाही करणार, नक्की खूप ओढाताण होते. ऑल दी बेस्ट फॉर द मूवी. आणि 8 ऑगस्टची आम्ही आता हे सगळं पाहिल्यानंतर नक्कीच खूप आतुरतेने वाट पाहतोय. थँक्यू व्हेरी मच. राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद. आणि नवीन पिढीसाठी इतिहासातलं एक मखमली पान उलगडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तगड्या नवीन आणि तरुण नव्या दमाच्या कलाकारांबरोबर. माझी खात्री आहे तुम्हाला हा चित्रपट बघायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.